हे आहे मित्रांनो आपल्या बीड जिल्ह्यातलं बीडचं अमळनेरचं रेल्वे स्टेशन। हे बघा समोर ही बिल्डिंग कलर वगैरे देऊन तयार आहे। अमळनेर रेल्वे स्टेशन बीड याचं पण अजून काम चालू आहे। मित्रांनो नमस्कार। तर सध्या आहे मी अमळनेरच्या रेल्वे स्टेशनवर। हे आहे महागर अमळनेर रेल्वे स्टेशन, कलर दिलेला आहे, बरंच काम झाले, काम चालू आहे अजून। तर हे आहे बीडपासून 54 किलोमीटर। आताच गाडीवर आलो मी, इथं आपली गाडी उभा आहे। तर 54 किलोमीटर बीडपासून अंतर आहे याचं। आणि आष्टीपासून आहे 37 किलोमीटर। गाडीचा आवाज आहे मागं। तर आष्टीपासून 37 किलोमीटर आहे आणि नगरपासून 74 किलोमीटर अंतर आहे या रेल्वे स्टेशनचं। तर आता हे रेल्वे स्टेशन आपण पलीकडच्या साईडला बघू जाऊन कसं काम चालू आहे काय ते। हा समोर पूल आहे लोकांना ह्या साईड वरून त्या साईडला जायला, आणि 3 पटऱ्या आहेत। ही एक पटरी, पलीकडे 2 पटऱ्या आहेत, 3 पटऱ्या आहेत, आणि इकडं प्लॅटफॉर्म आहे हे, आणि ही पूर्ण बिल्डिंग। या बिल्डिंगमध्ये सध्या ते कामगार लोक राहतात, काम करणारे। पलीकडच्या त्या साईडला डोंगर आणि अमळनेर ह्या साईडला इकडं अमळनेर आहे। तर मित्रांनो सध्या मी आहे आपल्या या अमळनेरच्या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर। हे वर बघा छत आहे आणि रंग वगैरे दिलेला आहे, सगळीकडे बिल्डिंग तयार आहे। आणि इकडे एक पूल आहे, पुलाचं पण काम चालू आहे, बरंच काम चालू आहे। मला एक प्रॉपर साहेबला एक मुलगा भेटला होता आत्ता। तर त्यांनी सांगितलं की इथपर्यंत एक पूर्ण ट्रेन धावली, पूर्ण ट्रेन इथवर आली होती, पूर्ण एकामागे एक डब्बे लावलेली कंप्लीट ट्रेन इथं आलेली आहे। पण ती ट्रेन चालू नाही, ट्रेन बंद आहे। आणि त्याने असं सांगितलं की त्या आष्टीची पण जी ट्रेन आहे, त्या ट्रेन आहे त्याचं उद्घाटन झालं होतं, सगळं झालं होतं, ती पण बंद आहे। आष्टीची पण ट्रेन बंद आहे सध्या। हे दोघं इथं काम करणार आहेत, हे दोघं। तर ते दोघांना आता विचारलं मी ट्रेन चालू झाल्याबद्दल, तर ते म्हणले 5 तारखेला रेल्वे इथं आली होती, 5 तारखेला उद्घाटन झालं असं त्यांनी सांगितलं अमळनेरपर्यंत। तर कंटिन्यू रेल्वे चालू नाही। तर हे सध्या पटरीवर उभा आहे मी। ही पटरी, इकडच्या साईडला एक पटरी आणि पलीकडे एक, अशा 3 पटऱ्या आहेत। आणि हे समोर प्लॅटफॉर्म। तर आत्तापर्यंत आपण बीडचं रेल्वे स्टेशन बघितलं, त्यानंतर बघितलं राजुरीचं काम आणि हिवरशिंग्याचं काम, त्याच्यानंतर आपण रायमो खोकरमोचं पण काम बघितलं, आणि पुढं राक्षस भवनचा जो ह्या बीडच्या रेल्वे लाईनवरला जे सगळ्यात मोठा पूल आहे, ब्रिज, ते बघितला। आणि आता आलो इथं अमळनेरला। याच्यानंतर आपण आष्टीला पण जाऊ, तिथली पण परिस्थिती काय आहे ते सगळं बघू। ट्रेन चालू आहे का बंद आहे, इथं आल्या एका मित्रांनी तर सांगितलं बंद आहे म्हणून, ते पण बघू। तर हे सगळं आपण बघणार आहेत। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। ओके। ते समोर डोंगर पोखरायचं काम चालू आहे, प्लॅटफॉर्मच्या जवळच आहे हे ठिकाण, एकदम समोर। आणि हे सगळं मटेरियल पडलेलं, गज वगैरे। मग मी तुम्हाला म्हणलो 3 पटऱ्या आहेत, पण पटरे 3 नाहीत, 4 आहेत। इकडं बघा ही एक आहे, या साईडला एकदम अशा अरुंद जागा आहे, म्हणजे कमी जागा आहे ह्या पटरीला, ही एक पटरी। आणि ज्या 3 आहेत त्या तिकडे आहेत समोर प्लॅटफॉर्मच्या त्या साईडला। आणि हे बघा ही नावाची इथं पाटी लावली पिवळी, पलीकडे एक पाटी, आणि ह्या साईडला ह्या प्लॅटफॉर्मच्या समोर 3 आहेत ह्या पटऱ्या, म्हणजे एकूण सगळ्या 4 पटऱ्या आहेत इथं। तर रेल्वे स्टेशनच्या वर टेरेसवर छतावर आलो होतो आपण आता। हे समोर बीडकडची साईड आहे, बीडला जाणारी, आणि वरून असं दिसतंय। आणि इकडं आष्टीकडे जाणारी साईड आहे पलीकडं, आणि हे छत। आणि इकडं समोर हे बघा अमळनेरचे हे शेत वगैरे लोकांचे, इकडं अमळनेर हे समोर। ओके। तर सगळं आपण हे रेल्वे स्टेशन बघितलेलं आहे। आता मी चाललो आहे बीडला वापस। तर
आता काय झालं, मला निघताना ते मित्र जे भेटला होता आल्यावर ते डबल भेटला आणि मला त्यांनी एक नवीन गोष्ट सांगितली. ते मगच जर सांगितलं असतं तर बरं झालं असतं. तर त्यांनी सांगितलं की 19 तारखेला म्हणजे ह्या जानेवारी महिन्यातल्या ह्या 19 तारखेला म्हणजे 2-3 दिवसावर मोदीच्या हस्ते, नरेंद्र मोदीजींच्या हस्ते याचं ऑनलाईन उद्घाटन आहे 19 तारखेला. तर 2-3 दिवसावर आलं आहे हे त्यांनी मला आत्ता निघताना सांगितलं. तर ही अशी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. आता मी चाललो वापस. तुम्ही जर पहिल्या वेळेस माझे व्हिडिओ बघत असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटू येणार आहे नवीन व्हिडिओमध्ये. आता याच्यानंतर आपल्याला आष्टीला जायचं आहे, पुन्हा परळी साईडला पण वडवणीकडं तिकडं पण जायचं आहे. तर बरंच काही बघायचं आहे आपल्याला. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कमेंट करा, व्हिडिओ कसा वाटला सांगा. आपण भेटू येणार आहे नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.